गंध गुणोपेतं येतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्य सिरिपाद सरोरुहे गंध संभार युतेना धूपेना सुगंधिना सुगंधिना गंधेना पूजयामि तथागत। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय धम्म आणि विनयाचे धम्म विनायक महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धाचा सुआख्यात सुस्पष्ट आदि कल्याणकारी, मध्य कल्याणकारी, अंतिमही कल्याणकारी असलेला हा सद्धम्म, या सद्धम्माला घेऊन जगणारा, त्याचा प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा पूजनीय पुण्यक्षेत्र असलेला, पुण्याची खेती असलेला भगवंताचा आर्य श्रावक भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या तीनही रत्नांच्या गुणांचं स्मरण करून, या 24ही गुणांचं बुद्ध धम्म आणि संघा या तीनही रत्नांच्या ठाई असलेल्या 24ही सद्गुणांचं स्मरण करून आज या बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं या वर्षावासाच्या कालावधीच्या निमित्तानं या रमाई बुद्ध विहार, नाचनगाव, पुलगाव परिसरातील उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिकांना सविनय नमो बुद्ध आणि जय भीम। देवानंग प्रिय महान धम्मदायाद, ज्यांनी केवळ 84,000 महाविहार, 84,000 महास्तूप, 84,000 धम्म शिलालेख, 84,000 धम्म स्तंभ, 84,000 धम्म राजमुद्रा आणि 84,000 धम्म चक्र आणि 84,000 बोधी वृक्षाची लागवड करणारे, इथपर्यंतच हा महान राजा थांबला नाही, तर आपला पोटचा गोळा, रक्ताचा गोळा धम्मदायाद बनून, ज्याला धम्मदायाद बनायचं असतं त्यांनी रक्ताचा गोळा, पोटचा गोळा दान करायचं असतं। तर असा रक्ताचा पोटचा गोळा दान करणारा महान सम्राट अशोक राजा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की बौद्ध धम्मामुळेच हे जग युद्धापासून दूर आणि शांततेच्या जवळ जाईल। बौद्ध धम्मामुळेच हे जग युद्धापासून दूर व शांततेच्या जवळ जाईल। अखिल मानवतेच्या कल्याणासाठी केवळ भारतच नाही तर संपूर्ण विश्वाला बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा जग नष्ट होईल। आधुनिक जगाला आणि विज्ञाननिष्ठ समाजाला बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माचे भवितव्य याच्यामध्ये असं म्हणतात की धम्माची विचारसरणी तुम्ही सतत लोकांच्या कर्णपटलांवर आदळत ठेवली पाहिजे आणि धम्म तत्वज्ञान तुम्ही सतत लोकांच्या कानात ओतत राहिले पाहिजे। उद्याला 15 ऑगस्ट आहे, महाकवी वामनदादा कर्डकांचा जो दिवस आहे त्यांच्या गुणगौरवाचा दिवस। महाकवी वामनदादा कर्डक म्हणतात, खरी लोकसेवा खरी धम्मसेवा। खरी लोकसेवा जर कोणती असेल तर धम्मसेवा हीच खरी लोकसेवा आहे। तर आज या ठिकाणी आपण बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं निरूपण करत असताना तथागत बुद्धांचे जे 80 अग्रश्रावक आहे, 80 अग्रश्रावक थेरगाथामध्ये त्रिपिटकाचा सार, त्रिपिटकाचा जो सार आहे थेरगाथा, या थेरगाथामध्ये तथागत बुद्धांचे 80 अग्रश्रावक आहे, 80 श्रावक म्हणजे भिक्खू।
तर या अशी श्रावकामध्ये तथागतांच्या जे अग्रश्रावक आहे किंवा ज्यांना धम्म सेनापती सुद्धा म्हणतात, प्रथम धम्म सेनापती आणि द्वितीय धम्म सेनापती म्हणून ज्याचा उल्लेख आहे, आपण असंही म्हणतो की तथागत बुद्धांचा डावा आणि उजवा हात जर कोण असेल तर ते धम्म सेनापती सारिपुत्त आणि महामोग्गलायन. तर हे दोन वेगवेगळ्या आईची, दोन वेगवेगळ्या मातेची ही सुपुत्र, पण भिक्खू संघामध्ये त्यांचं अग्र असं नाव अभिमानानं घेतलं जातं. तर या सारिपुत्त आणि महामोग्गलायन यांची कहाणी आपण या ठिकाणी घेणार आहोत. तथागत बुद्धांचा डावा आणि उजवा हात. तर सारिपुत्त हे जे नाव आहे, मगध प्रदेशामध्ये जो मगध देशचा जो राजा आहे बिंबिसार यांच्या मगध प्रांतामध्ये राजगृहापासून, आजही आपण राजगृहापासून 17 किलोमीटर नालंदा नावाचं ठिकाण आहे. नालंदा, या नालंदा गावामध्ये किंवा त्यांना नालक ग्राम असाही काही बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आलेला आहे. तर या नालक गाव किंवा नालंदा या ठिकाणी सारिपुत्ताचा जन्म झाला. आणि या नालंदा गावापासूनच बाजूला असलेलं कोलित नावाचं गाव, या कोलित नावाच्या गावामध्ये, तेही राजगृहाच्याच परिसरामध्ये नालंदा पासून एकदम जवळ कोलित नावाच्या गावामध्ये महामोग्गलायन यांचा जन्म झाला. आपण सर्वप्रथम सारिपुत्त, धम्म सेनापती सारिपुत्त आणि इद्धिमान महामोग्गलायन यांची जी कहाणी ऐकणार आहोत. तर सारिपुत्तांच्या जे मी जन्मस्थान तुम्हाला आता सांगितलंय, काय आहे त्यांचं जन्मस्थान? नालंदा त्यांचं जन्मस्थान. त्यांच्या स्मरणार्थ, स्मृतीप्रित्यर्थ महान सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी स्तूपही उभारलेला आहे. आपण बौद्ध साहित्यानुसार जर बघितलं तर स्तूपांची, चैत्य स्तूपांची परंपरा बुद्धापूर्व सुद्धा होती, म्हणजे बुद्धाच्या पूर्वी सुद्धा होती. आपण बौद्ध साहित्याचं निरूपण जर केलं तर असं म्हणायला काही हरकत नाही की सारिपुत्ताचा आणि महामोग्गलायनचा स्तूप बुद्धाच्या आधी झाला आणि बुद्धाच्या हयातीतच झाला. स्वतः भगवान बुद्धांच्या समोर सारिपुत्त आणि महामोग्गलायनचं जेव्हा त्यांना चिताग्नी देण्यात आला, त्यांचा दाह संस्कार झाला, तर त्यांच्या अस्थी रक्षा ज्या आहे, रॅलेक्स आहे, तथागतांसमोर पेश करण्यात आल्या होत्या. तथागतांनी स्वतः आज्ञा दिली होती सारिपुत्त आणि महामोग्गलायनच्या अस्थि धातूवर, शारीरिक धातूवर स्तूप निर्माण करण्याच्या. आपण मग असं समजायला काही हरकत नाही की सारिपुत्ताचा स्तूप हा पहिला स्तूप आहे बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर. आणि तो कुठे आहे? नालंदा या ठिकाणी. तुम्हाला एक उंच मिनार दिसते, कधी नालंदाला जर गेले ते उंच भाग दिसते इमारतीचा, तिथे ते उंच भागच्या मागच्या साईडनं तुम्हाला सारिपुत्ताचा स्तूप दिसते नालंदामध्ये. तर नालंदा या ठिकाणी त्यांच्या वडिलांचं नाव आहे, सारिपुत्तांच्या वडिलांचं नाव आहे वंगत. काय नाव आहे? वंगत. त्यांच्या आईचं नाव आहे सारिपुत्तांच्या रूपसारी किंवा सारी, रूपसारी किंवा सारी. रूपसारीचा पुत्र किंवा सारीचा पुत्र म्हणून तिला सारिपुत्त. पुत्र म्हणजे काय? पुत्तपाली शब्द आहे, पुत्र. सारीचा किंवा त्या रूपसारीचा, त्या आईचा तो पुत्र म्हणजे सारिपुत्त होय. आणि या सारिपुत्ताला एकूण काही ठिकाणी बौद्ध साहित्यामध्ये 4 किंवा काही ठिकाणी 3 भावाचा उल्लेख आलेला आहे. एक आहे रेवत, दुसरा आहे उपसेन, तिसरा आहे नंद. आणि या सारिपुत्ताला एकूण 3 बहिणी सुद्धा होत्या, चाला, उपचाला आणि शिशुपचाला. अशा 3 बहिणी आणि 3 भाऊ. आणि अशा प्रकारे सारिपुत्ताचा ज्या दिवशी जन्म झाला नालंदा या गावामध्ये, त्याच दिवशी कोलित महामोग्गलायनचा सुद्धा जन्म झाला. सारिपुत्ताचं आणखी एक नाव उपतिस्स सुद्धा त्यांना म्हणतात. उपतिस्स, सारिपुत्त आणि कोलित महामोग्गलायन असं त्यांचं नाव आहे, महामोग्गलायन.
तर या महामोगलांचा जन्म आणि सारीपुत्ताचा जन्म एकाच दिवशी झाला आणि हे दोनही परिवार खूप जवळचे, या दोनही परिवाराचे म्हणजे सारीपुत्तांचे आई वडील आणि महामोगलान बंतेजींचे आई वडील यांचा घनिष्ठ संबंध होता आणि हे दोनही कुटुंब सदन होते, श्रीमंत होते. असा उल्लेख आहे की सारीपुत्ताकडे 80 करोडचे प्रॉपर्टी सुद्धा होती, म्हणजे काशार पण होते. म्हणजे सारीपुत्ता आणि महामोगलाय सुद्धा हे श्रेष्ठ कुळामधले होते आणि श्रेष्ठ कुलीन होते ते. तर महामोगलांचा जीवन परिचय म्हणजे महामोगलायन हे जे नाव आहे त्यांच्या आईचंच नाव मोगली आहे. मोगली, त्याच्या आईचं नाव मोगली असल्यामुळे त्यांचं नाव मोगलायन किंवा महामोगलायन असं म्हणतात. महा हे विशेषण आहे, परंतु त्यांना मोगलायन किंवा मग ते भिक्खू संघामध्ये महामोगलायन म्हणून प्रसिद्धीस आहे. महामोगलायन, लायन म्हणजे इंग्रजी शब्द आहे, लॉयन म्हणजे काय होते, सिंह आहे का नाही. पाली भाषा अनेक भाषाची जननी म्हणतात, सर्वच भाषेची. महामोगलायन, लायन म्हणजे सिंह. तर या महामोगलायनाचा आणि सारीपुत्ताचा जन्म एकाच दिवशी झाला. गाव जवळ आहे त्यांचे आणि ते सोबतच त्यांचं संगोपन झालं आणि ते लहानपणापासून घनिष्ठ मित्र होते. त्यांच्या परिवाराची त्यांचे चांगले संबंध होते आणि ह्या सारीपुत्ता आणि महामोगलायन दरवर्षी राजगृहामध्ये यात्रा भरायच्या. म्हणजे त्याही वेळी मेला लागायचा. आज जसे मेले लागते का नाही, तर याच पद्धतीनं बुद्धाच्या काळामध्ये मेला लागायचा, यात्रा भरायच्या. आणि नालंदा पासून राजगृह जवळच आहे, तर त्या राजगृहामध्ये किंवा त्या राजगिरीमध्ये मेला लागायचा. तर त्या मेलेमध्ये हे दरवर्षी यायचे सारीपुत्ता आणि महामोगलायन. आणि एक दिवस त्यांना संजय बेलट्टी पुत्त नावाचा, आपण जे 62 संप्रदाय, बुद्धाच्या काळामध्ये ना हिंदू धर्म होता, ना शीख धर्म होता, ना मुस्लिम धर्म होता, ना ख्रिश्चन धर्म होता. बुद्धाच्या काळामध्ये 62 संप्रदाय होते, समजलं. तर या 62 संप्रदायांपैकी संजय बेलट्टी पुत्ताचा एक संप्रदाय होता, ते आपण शिकलेलंच आहोत. तर या संजय बेलट्टी पुत्ताचा एक आश्रम, तो परिव्राजक होता, संन्यासी होता किंवा तपस्वी म्हणा त्याला. तर त्याचा आश्रम, त्याचं जे ठिकाण होतं ते राजगृहाच्या त्या पर्वतामध्ये होतं आणि त्याच्याकडे 250 शिष्य होते. म्हणजे संजय बेलट्टी पुत्ताकडे त्यांचे जे शिष्य अनुयायी वर्ग होता 250 एवढी संख्या होती. आणि सारीपुत्ता आणि महामोगलायन यांनी सुद्धा परिव्राजक जीवन स्वीकारलं, म्हणजे त्यांनी गृहत्याग केला आणि संजय बेलट्टी पुत्ताच्या त्या जे 62 पंथ किंवा संप्रदाय म्हणून त्या संजय बेलट्टी पुत्ताच्या संप्रदायाचे ते परिव्राजक झाले, संन्यासी झाले, गृहत्यागी झाले. आणि ते संजय बेलट्टी पुत्ताच्या मताला, त्यांची जी काही विचारसरणी असेल, जे काही मनमत असेल, तर त्यांना ते स्वीकारायला लागले. परंतु एक गोष्ट मात्र अशी होती, संजय बेलट्टी पुत्तांचे जे 250 शिष्य वर्ग होता त्याच्यामध्ये महामोगलायन आणि सारीपुत्त हे अग्र शिष्य होते त्याच्याही संघामध्ये. आणि काळामागून काळ लोटत असताना सारीपुत्त आणि महामोगलांचं काही समाधान होत नव्हतं, त्यांना काही सत्याचा मार्ग सापडत नव्हता आणि सत्य त्यांना काही गवसत नव्हतं, म्हणजे ते असमाधानी होते. तर मग असमाधानी होत असताना त्यांनी दोघांनी एकदा विचार केला की आपल्याला काही सत्य गवसलेलं नाही, सत्याचा मार्ग सापडलेला नाही, आपण कुठला तरी एखादा गुरु शोधावा. दोघाही सारीपुत्त आणि महामोगलाने एकामेकांसोबत चर्चा केली की तुला जर कोणी असा एक महान व्यक्ती गुरु जर मिळाला तर तू मला येऊन सांगशील, किंवा मला जर तो असा गुरु मिळाला तर मी तुला येऊन सांगेल. अशी ते दोघांनी एकमेकांना असं अभिवचन दिलं आणि दोघंही मग त्या राजगृहाच्या किंवा मग इकडे तिकडे तपस्वी परिव्राजक जीवन म्हणून ते जगू लागले. तर एकदा काय झालं, हा संजय बेलट्टी पुत्ताचा हा जो शिष्य आहे, या 2 शिष्यांपैकी सारीपुत्त आणि महामोगलायन, तर या सारीपुत्त आणि महामोगलांपैकी सारीपुत्त राजगृहामध्ये सकाळी सकाळी भोजनाच्या वेळेला, पिंडपाताच्या वेळेला तो तो निघाला होता. राजगृह नगरामध्ये त्यांनी प्रवेश केला, पुढे सारीपुत्ताने. तर त्याच वेळी तथागत बुद्धांनी ते राजगृहामध्ये
वैभार पर्वतामध्ये किंवा ग्रीदकूट पर्वतामध्ये राहत असताना त्यांच्यासोबत जे 5 परिव्राजक होते, प्रथम जे 5 भिक्खू होते, त्या 5 भिक्खूंपैकी अश्वजित नावाचा, त्याला पालीमध्ये अस्सजी म्हणतात किंवा संस्कारित भाषामध्ये अश्वजित, अश्व म्हणजे काय तर घोडा. तर हा अश्वजित नावाचा परिव्राजक भिक्खू श्रमण राजगृह नगरामध्ये सकाळी सकाळी पिंडपातासाठी गेला. कशासाठी? पिंडपात म्हणजे काय? भिक्षाटन करणे, चारिका मागणे, अन्न भिक्षापात्रामध्ये मागणे. आपण 22 प्रतिज्ञेमध्ये जर बघितलं तर मी पिंडदान करणार नाही असा शब्द बाबासाहेबांनी दिला. म्हणजे मृत व्यक्तीच्या नावानं, आहे की नाही, मृत व्यक्तीच्या नावानं किंवा कावळ्याला बाप बनवून त्या कावळ्याला घास ठेवणं, आहे की नाही, असं ते ठेवतात ना, तुम्ही ठेवता का? तर पिंडदान करणार नाही. पिंड हा शब्द पाली आहे, पिंडदान करणार नाही. पण पिंडदान करायचं कशाला? जेव्हा तुमच्या दारामध्ये एखादा भिक्खू येतो किंवा भिक्षा पात्रामध्ये म्हणजे मागण्यासाठी एखादा भिक्खू तुमच्या दारामध्ये आला, तर तुम्ही जे लोक पिंड म्हणजे काय अन्न त्यांच्या याच्यामध्ये टाकतात त्याला पिंडदान म्हणतात. म्हणजे भिक्षा भंतेजींच्या भिक्षा पात्रामध्ये अन्न टाकणे याला पिंडदान म्हणतात. पण मृत व्यक्तीच्या नावानं पिंडदान करू नका हे बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये सांगितलंय. म्हणजे पिंडदान हा शब्द वेगळ्या अर्थाने आहे, पण मृत व्यक्तीच्या नावानं प्रतिक्रांतीच्या नंतर मृत व्यक्तीच्या नावानं पिंडदानाची परंपरा सुरू झाली. लक्षात घ्या. म्हणजे तो मृत व्यक्तीच्या नावानं आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदानाची परंपरा प्रतिक्रांतीच्या नंतर ब्राह्मणवादींनी ती सुरू केली. पण पिंडदान कसा होता? तो आधी भिक्षा पात्रामध्ये भिक्षूंना भोजन दान करणं त्याला म्हणतात, म्हणजे टाकणं, उपासक उपासिका टाकायचे. तर पिंडपात म्हणजे काय? तर हे आपण लक्षात, पिंडपात म्हणजे काय? पिंडपात म्हणजे काय? भिक्षू लोक पिंडपात, पात म्हणजे काय? पात्र, भिक्खम पत्तंग म्हणतात पालीमध्ये. भिक्खम पत्तंग म्हणजे पिंड अन्न पात्रामध्ये घेणं. तर हे पिंडपात बौद्ध धर्मामध्ये पिंडपातही आहे आणि पिंडदानही आहे. पण पिंडदान उपासक उपासिका करतात आणि पिंडपात भिक्खू आणि भिक्खुनी करतात. हे लक्षात घ्यायचं आहे, ठीक ना. पण मृत व्यक्तीच्या नावानं पिंडदान करू नये, कारण ती एक अंधश्रद्धा आहे, ती भ्रामक मिथ्या अंधश्रद्धा आहे. लक्षात घ्या. तर हा अश्वजित नावाचा जो भिक्खू आहे, जो नव्यानं प्रवचित झाला होता सारनाथला आणि राजगृहामध्ये असताना तो राजगृह नगरामध्ये चारिकेसाठी गेला. कोण? अश्वजित. आता अश्वजित चारिकेसाठी जात असताना त्याच वेळी त्या राजगृह नगरामध्ये सारीपुत्ताने सुद्धा प्रवेश केलेला होता, तोही तिथे आला होता. आता सारीपुत्ताची नजर कोणाकडे गेली? अश्वजिताकडे. अश्वजित त्यावेळी घरामागून, प्रत्येक घरामागून तो चारिका मागत होता, तो पिंडपात करत होता, भिक्षाटन करत होता. सारीपुत्ताची नजर गेली आणि सारीपुत्ताला वाटलं अश्वजिताच्या चेहऱ्यावरच तेज, कांती, तो ग्लो, ती आभा आणि ती शांत आणि सौम्य भाव त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर बघितला. कोणाच्या? शांत, सौम्य आणि सुंदर अशी छटा, आभा, कांती आणि शांत, धीर, गंभीर त्यांच्या अंग प्रत्यंग हे स्थिर, शांत झालं. त्याला ते आभा त्याला खूप प्रभावित केलं. त्याला कोणाला? सारीपुत्ताला. सारीपुत्तानं ते भाव टिपले अश्वजिताच्या चेहऱ्यावरचे आणि त्याला सारीपुत्ताला असं वाटलं की याला कोणीतरी असा एक महान गुरु भेटलेला असावा, कोणीतरी त्यांना एक महान असा गुरु शास्त्र मिळालेला असावा. त्याच्या चेहऱ्यावरच तेज सांगते, आभा सांगते, असं कोणाला वाटलं? सारीपुत्ताला. आणि सारीपुत्ताला मग ठरवलं की याला कोणीतरी महान गुरु नक्कीच मिळाला आहे. मी त्याला विचारेन की कोण तुझा गुरु, कोण तुझा शास्त्रा, कोणता त्याचा मार्ग आहे, मी त्याला विचारेन. पण त्यावेळी अश्वजित हा मात्र पिंडपात करत होता, भिक्षाटन करत होता. त्याने विचार केला की ही चुकीची वेळ आहे, या टायमाला आपण या वेळेला हा प्रश्न विचारणं, तुझा गुरु कोण, तुझा मार्ग कोणता, तर हे चुकीचं आहे. तर त्यांनी अश्वजिताला पिंडपात ते भिक्षाटन वगैरे करू दिलं. त्याने भिक्षाटन वगैरे ते केल्याच्या नंतर, सेवन केल्याच्या नंतर अश्वजिताच्या मागे मागे सारीपुत्त निघाले. ज्या दिशेनं ते पर्वतरांजीच्या दिशेनं, पर्वतरांजीच्या म्हणण्यापेक्षा वेळवणाच्या दिशेनं, तर वेळवणाच्या दिशेनंच ही घटना झाली. वेळवणातच धम्मदीक्षा झाली. तर मग वेळवणामध्ये
तथागत बुद्ध आणि 5 परिव्राजक भिक्खू वगैरे उपस्थित होते आणि अश्वजित त्याच दिशेने निघाला. आता निघत असताना त्यांनी बघितलं अर्ध्यामध्येच त्या अश्वजित भिक्खूला घातली कोण? सारिपुत्ताने. आणि सारिपुत्ताने असं म्हटलं की तुझे गुरु कोण आहे? तुझे गुरु कोण आहे? तर अश्वजित म्हणत आहे माझे गुरु अरहंत सम्यक संबुद्ध शास्ता तथागत बुद्ध आहे. कोण आहे? अरहंत शास्ता तथागत सम्यक संबुद्ध आहे. त्याचा मी अनुयायी आहे, शिष्य आहो, मी भिक्खू आहो. तर असं विचारल्याच्या नंतर मध्ये तुझ्या गुरुचं नाव का? तर ते गुरुचं तर नाव परिचय दिलेलाच आहे बुद्धाचा. तर तुझ्या गुरुचा मार्ग कोणता? त्यांना कोणतं असं सत्य गवसलेलं आहे? कोणता नवा प्रकाश सापडलेला आहे? तर अश्वजित प्रामाणिकपणे सारिपुत्ताला म्हणतो मी नवीनच प्रवजित झालेलो आहो. मी नवीनच प्रवजित झालेलो आहो. तितकं मला बुद्धाच्या संदर्भात म्हणजे आधी काही सखोल अशी माहिती मला माहित नाही. मी आता चिवर घेतलेलं आहे. बुद्धाचं नॉलेज मला खूप काही माहित नाही. पण सारिपुत्त एवढा रिक्वेस्ट करतो, अरे राजा जे काही असेल तुझ्याकडे, हे अश्वजिता तुझ्याकडे जे काही असेल, तुझ्या गुरुचा मार्ग जे काही असेल, जेवढं काही असेल तेवढंच मला तू सांग. तेवढंच सांग, जास्त काही सांगू नको. जेवढं तुला गुरुचं स्मरणात असेल तेवढंच तू मला सांग, पण नक्की सांग. एवढा उतावीळ आणि एवढे उत्कंठा लागलेली होती कोणाला? सारिपुत्ताला. आणि अश्वजिताने तथागत बुद्धाचे ते जे वचन आहे, महावचन आहे. म्हणजे संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये सर्वात जास्त शिलालेखांवर हे भगवान बुद्धांचे हे बुद्ध वचन कोरलेले आहे. नांदेड या जिल्ह्यामध्ये कंधार नावाचं एक ठिकाण आहे. कंधार जिल्हा तालुका आहे कंधार, नांदेड जिल्ह्यामध्ये. त्या कंधारमध्ये बुद्धाची मूर्ती मिळाली प्राचीन, आणि त्या मूर्तीच्या त्या दगडांवर हेच वाक्य कोरलेलं आहे. आणि अनेक शिल्पपटांवर हे वाक्य कोरलेलं आहे. मग ते गुप्त काळातील असो की पाल काळातल्या मूर्तीवर असे म्हणजे बुद्धाचे वचन कोरलेलं आहे. खूप प्रसिद्ध असं वचन आहे. त्या वचनाचं नाव आहे म्हणजे सारिपुत्त नावाच्या त्या संन्यासी परिव्राजकाला अश्वजितानं बुद्धाचे हे वचन सांगितले आहे. कोणते? ये धम्मा हे तू पब्बवा हे तू ते संच तथागतो आहं ते संचयो निरोधो एव वादी महासमनो. हे वाक्य आहे ते. तथागत बुद्ध हेतू आणि हेतू जे कारण आहे आणि हेतू आहे, म्हणजे प्रत्येक हेतुवादानं कारणानंच दुःखाचं उत्पन्न होत असतं आणि ते नष्टही होत असतं. त्या नष्ट होण्याचा, त्या निरोधाचा, तो निरोधगामिनी पटिपदा मार्ग माझ्या महासमन तथागतांनी सांगितलेला आहे. लक्षात घ्या. हे जे वाक्य आहे हे तथागत बुद्धांचं हे धम्म सुभाषित खूप फेमस आहे. तर हे बस एवढंच वाक्य अश्वजितांनी कोणाला सांगितलं? सारिपुत्ताला. हे बुद्धाचं वचन त्यांनी ऐकलं आणि अश्वजिताचं हे वाक्य ऐकून, बुद्धाचं हे वचन ऐकून सारिपुत्त त्याच क्षणी सोतापन्न अवस्थेला प्राप्त झाला. सोतापन्न, बस अश्वजितानं बस एवढंच वाक्य सांगितलं. सोतापन्न अवस्था त्यांनी प्रथम अवस्था प्राप्त केली. आणि मग तुम्हाला माहितच आहे दोघा मित्रांनी म्हणजे अभिवचन दिलं होतं एकामेकांना. असं वचन दिलं होतं की तुला जर कोणी असा महान शास्त्रा गुरु मिळाला तर तू मला ते येऊन सांगशील, आहे की नाही. आणि त्यांची घट्ट अशी मैत्री होती. ते लंगोटी यार होते लहानपणापासून, एकाच दिवशी जन्म, सगळं त्यांचं छान स्वभाव होता. तर मग सारिपुत्त मग कोलीत महामोगलायनला भेटतात आणि महामोगलायनला हेच वाक्य जे अश्वजितानं सारिपुत्ताला सांगितलं आणि सारिपुत्त सोतापन्न झाले, हेच वाक्य सारिपुत्त महामोगलायनला सांगतात. आणि महामोगलायन सुद्धा हेच ते वाक्य आहे बुद्धाचं वचन ऐकून म्हणजे महामोगलायन सुद्धा सोतापन्न अवस्था प्राप्त करतो. बघा. आणि मग नंतर हे दोघही जण सारिपुत्त आणि महामोगलायन हे दोनही पारिव्राजक तपस्वी संन्यासी आपले जे गुरु आहे
राजगृहाच्या त्या पर्वत रांजीमध्ये राहतात, तर त्या ठिकाणी जातात आणि संजय वेलटीपुत्ताला असं आग्रह करतात की आमचं समाधान झालेलं नाही, आम्ही असमाधानी आहो, असंतुष्ट आहो, आम्हाला तथागत शास्ता अनंत सम्यक संबुद्धाच्या सद्धम्माला आम्ही शरणागमन करणार आहोत, आम्ही त्यांना शरणागत करणार आहोत, आम्ही त्यांचे शिष्य होण्यास तयार आहोत. तर संजय वेलटीपुत्ता नको म्हणते, पहिल्यांदा म्हणते नको, दुसऱ्यांदा म्हणते नको आणि तिसऱ्यांदाही नको. संजय वेलटीपुत्ता पुन्हा त्यांना सांगते, काय सांगते, या जगामध्ये मूर्खाची काही कमी नाही, तुम्हाला जायचं असेल तर जा या जगामध्ये, बुद्धाकडे जरी तुम्हाला जायचं असेल आणि हे 250 शिष्य जरी माझे सोडून गेले आणि तुम्ही जरी मला सोडून गेले तर परंतु मात्र या जगामध्ये मूर्खांची संख्या काही कमी नाही, मूर्ख लोक मला भेटणारच आहे तुम्ही गेले तर. परंतु पुन्हा म्हणून सारीपुत्त आणि महामुगलांना संजय वेलटीपुत्ता पुन्हा सांगतात, काय सांगतात त्यांना, असं सांगतात की आपण आता जो माझा जो शिष्यवर्ग आहे 250 शिष्यवर्ग, आपण तिघां मिळून हा संपूर्ण 250 शिष्यवर्ग सांभाळू. म्हणजे तुम्ही दोघ जण प्रमुख म्हणजे महामुगलान आणि सारीपुत्त आणि मी, आपण या तिघां मिळून यांचं संचालन करू या 250 शिष्यांचं. संजय वेलटीपुत्त असा आग्रह करत असताना हा संजय वेलटीपुत्त शेवटी तो निराश होतो. आणि आता मला सांगा, ज्या संजय वेलटीपुत्ताचे प्रमुख शिष्य सारीपुत्त आणि महामुगलान हे जर बुद्धाचे अनुगामी होणार असेल, शिष्यत्व स्वीकारणार असेल, प्रवज्या घेणार असेल, तर ते 250 जे शिष्य आहे का नाही, जे यांच्यामुळेच थांबलेले होते तिथं. म्हणजे सारीपुत्ताचा आणि महामुगलांचा प्रभाव होता त्या संजय वेलटीपुत्तांच्या शिष्यांवरही. तर मग ते सारीपुत्त आणि महामुगलान भगवान बुद्धांचे अनुगामी ते शरण जायला जातात. तर ते 250 शिष्य काय म्हणतात, तुमच्यामुळे आम्ही या संघामध्ये आम्हाला करमत होतं, तुम्ही छान होते, तुमचं मार्गदर्शन आमच्यासाठी महत्वाचं होतं, तुम्ही जर बुद्धाचे अनुयायी होत असाल तर आम्हीही तुमच्या सोबत ही येतो. तर सारीपुत्त आणि महामुगलांच्या सोबत संजय वेलटीपुत्ताचे 250 शिष्य त्यांच्या सोबत येतात. कोणाच्या सोबत, त्यांच्या सोबत. आता लक्षात घ्या, सारीपुत्त आणि महामुगलांच्या सोबत हे संजय वेलटीपुत्ताचे 250 शिष्य येत असताना हे 250 शिष्य आणि सारीपुत्त आणि महामुगलान, सारीपुत्त आणि महामुगलान समोर आणि त्यांच्या मागे 250 शिष्य धम्मदीक्षा प्रवज्या घ्यायला येत आहे बुद्धाकडे. कुठे येत आहे, वेळुवनात, राजगृहाच्या वेळुवनामध्ये तथागत बुद्ध आपल्या परिव्राजक असे त्यावेळी उपस्थित होते. आणि दुरून येतानाच, म्हणजे बुद्धानेच धम्मामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेला आहे, म्हणजे सारीपुत्त महामुगलायन आणि त्यांचा 250 भिक्खू संघ, 250 ते परिव्राजक येताना तथागत बुद्धांनी भिक्खू संघाला दुरून येतानाच पाहिलं त्यांना, ते 250 शिष्यांनाही. आणि समोर कोण होते, सारीपुत्त आणि महामुगलान दुरून येतानाच पाहिलं. आणि भिक्खूंना काय म्हणत आहे वेळुवनामध्ये तथागत बुद्धा, भिक्खूंनो ते बघा सारीपुत्त आणि महामुगलायन वेळुवनच्या माझ्या दिशेनं येत आहे. माझ्या संपूर्ण भिक्खू संघामध्ये सारीपुत्त आणि महामुगलायन हे अग्रश्रावक असेल, अग्र भिक्षू असेल, महान भिक्षू असेल. समजलं का, महान भिक्षू असेल. आता मला सांगा, बुद्धाला हे कसं काय समजलं? आपण म्हणतो बुद्ध सर्वज्ञ आहे, सर्वज्ञ आहे, बुद्धाला ते लोकविदू आहे, हे जरी आहे तरी पण आपण एक भौगोलिक विचार जर केला तर राजगृहामध्ये, आता जर तुम्ही राजगृहामध्ये गेले तर वेळुवन राजगृहामध्येच आहे. लक्षात घ्या, राजगृहामध्ये कोण आहे, वेळुवन आहे. राजगृहामध्येच संजय वेलटीपुत्ताचा आश्रम होता तिथेच. आता मला सांगा, बुद्ध जर त्या ठिकाणी राहत असेल तर 62 संप्रदायांपैकी संजय वेलटीपुत्ताचा संप्रदाय कोणता होता हे बुद्धाला माहित होतं. संजय वेलटीपुत्ताचा कोणता विचार आहे, कोणती त्यांची विचार प्रणाली आहे, त्याचा कोणता पंथाचा उपदेश आहे हे बुद्धाला नक्कीच माहित होतं. आणि संजय वेलटीपुत्ता आणि बुद्ध त्यावेळी राजगृहामध्येच राहत होते, आहे की नाही. मग राजगृहामध्ये राहत असताना संजय वेलटीपुत्ताचे अग्रशिष्य कोण आहे, म्हणजे त्यांच्या संघामध्ये 250 आहे पण अग्रशिष्य कोण आहे यांची ख्याती नसेल का, बुद्धाला माहिती नसेल आधी कोण आहे,
सारीपुत्त आणि महामोगलायन संजय विरुद्धच्या 250 शिष्यांपैकी अग्रशिष्य आहे बा, तेवढं माहितीच होती त्यांना. आता ते जेव्हा त्यांच्याकडे येत आहे तर पुढे कोण आहे? सारीपुत्त आणि महामोगलायन, मागे कोण आहे? 250. तर मग पुढे तेच राहणार आहे ना मोडक्यासारखे, आहे का नाही? मग जे आपण काही लोक म्हणतात चमत्कारासारखं वगैरे, तर बुद्ध स्वाभाविकपणे ते ओळखता येतं ना की हेच ते पुढे जर असणारे ते सारीपुत्त महामोगलायनच आहे, मागे कोण आहे? शिष्य वर्ग आहे. तर तथागत बुद्ध त्या वेळवणामध्ये आल्याच्या नंतर सारीपुत्तांना आणि महामोगलांना ते धम्मदीक्षा देतात, प्रवचन देतात आणि ते त्यांचं शिष्यत्व स्वीकारतात. कोणाचं? सारीपुत्त आणि महामोगलायन हे अग्रशिष्य होत असतात. आणि आपण जे सारीपुत्त आणि जे धम्मसेनापती म्हणून तथागत बुद्ध, त्यांना मग धम्मसेनापती म्हणून, प्रथम धम्मसेनापती म्हणून सारीपुत्त आणि द्वितीय धम्मसेनापती म्हणून महामोगलायन यांची नियुक्ती होते. एकदा सेल नावाचा एक विद्वान व्यक्ती तथागत बुद्धांना प्रश्न विचारत आहे. सेल सुत्तामध्ये मिलिंद प्रश्नामध्ये सुद्धा तो उल्लेख आलेला आहे की कोणता? की तुमचं हे जे धम्मचक्र आहे याच्यामध्ये जो तुमच्या मार्गाचं अनुकरण करेल, जसंच्या तसं अनुगामी करेल किंवा त्याला पुढे चालवेल, तर असा कोण शिष्य आहे तुमच्या भिक्खू संघामध्ये? तर तथागत म्हणतात, मया पवत्तितं चक्कं अनुत्तरं सारीपुत्तो अनुवत्तेति अनुजातो तथागतो. ज्या अर्थी मी प्रस्थापित केलेला जो धम्मचक्र चालवित आहे त्या सारीपुत्त असा एक माझा शिष्य आहे भिक्खू संघामध्ये, तो माझ्या मार्गाचं म्हणजे काय करत आहे? अनुगमन करत आहे. माझ्या मार्गावर तो बराबर चालत आहे. मी सांगितलेलं जे अनुत्तर धम्मचक्र आहे त्या अनुत्तर धम्मचक्रावर तो जसच्या तसं अख्ख्या भिक्खू संघामध्ये चालत आहे. त्याच्यामध्ये अग्र कोण आहे? माझ्या मार्गाच जणू तो अनुकरण करत आहे. म्हणून भगवान बुद्धांच्या नंतर प्रज्ञावान महाप्रज्ञावती खेमा नावाची भिक्खुणी होती. महाप्रज्ञावती खेमा भगवान बुद्धांच्या अग्र भिक्खुणी कोण होत्या? खेमा आणि उत्पलवन्ना असा उल्लेख आहे. विनयधरा पटाचारा सुद्धा आहे. परंतु लक्षात घ्या, तथागत बुद्धाने महाप्रज्ञावान, प्रज्ञानदर्शी, महाप्रज्ञावान, बुद्धिवान, प्रतिभावान, हुशार, कष्टाळू, परिश्रमी, आज्ञाकारी आणि करुणा आणि मैत्रीनं ओतप्रोत असलेला कोण होता? सारीपुत्त. भगवान बुद्धाने सारीपुत्ताचं कौतुक केलेलं आहे. लक्षात घ्या, माझ्या मार्गावर तथागत बुद्धांकडे ज्या ज्या प्रश्नांचं उपासक उपासिकांच्या म्हणा किंवा भिक्खूंचे कुठलेही प्रश्न असेल तर कधी कधी तथागत बुद्ध सांगत होते की सारीपुत्ताला जाऊन भेटा, त्यालाही विचारा, तोही तुमच्या प्रश्नाचं काय करेल? निरसन करेल. समजलं का तुम्हाला? कधी कधी सारीपुत्ताकडे तथागत बुद्ध पाठवत होते. सारीपुत्त आणि महामोगलांचा एक महत्वाचा उल्लेख म्हणजे जेव्हा 7 वर्षानंतर सिद्धार्थ गौतम हे बुद्ध बनल्याच्या नंतर कपिलवस्तूला भेट देतात पहिल्यांदा, तर त्यावेळी सारीपुत्त आणि महामोगलायन तथागतांच्या सोबत असतात. लक्षात घ्या. तर ज्यावेळी आपल्या मातापित्यांना बुद्ध मातापित्यांची भेट घेतात आणि मग नंतर यशोधरा मातेच्या ते वरच्या राजमहालामध्ये जात असताना तथागत बुद्धांच्या सोबत तथागतांना असं वाटतं की मी दुःखमुक्त झालेला आहो, पण यशोधरा मात्र अजूनही ती दुःखमुक्त झालेली नाही. ती शोकानं माझ्या शरीराला आलिंगन देईल, म्हणजे मिठी मारेल. एकट्यात जर मी गेलं तर लांछनही लागू शकते, आहे की नाही? तर तथागत बुद्धांनी जेव्हा यशोधरेच्या त्या महालामध्ये ते भेटायला गेले पहिल्यांदा, तर सोबत कोणाला नेलं? सारीपुत्ताला आणि महामोगलांना, याच्यासाठी की ते थोडीशी लज्जासाठी यशोधरा तितकस मग ते मिठी वगैरे मारणार नाही. तरी आपण ऐकतो की यशोधरानं तथागतांच्या वंदन चरणाचा स्पर्श केला. तर दुसरी गोष्ट, ज्यावेळी 7 वर्षाच्या नंतर सिद्धार्थ गौतम हे बुद्ध झाल्याच्या नंतर कपिलवस्तूला येतात, तर राहुल नावाच्या जो बाळ आहे राहुल, मला तुमचा वारसा हवाय, तुमचा मला मी उत्तराधिकारी आहो, तर मला वारसा पाहिजे. तर तथागत बुद्ध म्हणतात, माझ्याकडे जे काही अविनाशी धनसंपत्तीचा वारसा नाही, विनाशी धनाचा वारसा नाही, माझ्याकडे अविनाशी धम्म आणि विनयाचा वारसा आहे, जो कधीही नष्ट होत नाही, धम्माचा वारसा.
तो माझ्याकडे आहे, मी तुला देतो असं कोण म्हणत आहे? तथागत बुद्ध. तर राहुल तो जो बाळ आहे तो 7 वर्षामध्ये प्रवजित होत असताना सारीपुत्तालाच सांगतात की याला प्रवजित करा. जे त्यांचं प्रवज्य आहे, उपसंपदा वगैरे हे सगळं सारीपुत्तांच्याच हस्ते राहुलाला धम्मदीक्षा दिली जाते, प्रवज्य दिली जात असते 7 वर्षामध्ये. तर अशा प्रकारे सारीपुत्ताचं एक महत्व आहे. सारीपुत्ताचं आणखी एक महत्व आहे की देवदत्तानं जेव्हा संघामध्ये फूट पाडली होती, वैशालीचे 500 भिक्खूंना घेऊन वेगळा संघ त्यांनी गयाशीष पर्वतावर निर्माण केला होता. कोणी? देवदत्तांनी 500 भिक्खू वज्जी पुस्तक 500 भिक्खूंना वेगळं करून त्यांनी वेगळ्या भिक्खू संघाची निर्मिती केली. तर या 500 भिक्खूंना पुन्हा बुद्धांच्या संघामध्ये पुन्हा त्यांना आणण्याकरिता तथागत बुद्धांनी पाठवलं. संघसेना धम्मसेनापती सारीपुत्त आणि महामोगलायन हे जे देवदत्ताकडे जात असताना त्यांनी 500 भिक्खूंना पुन्हा संघाकडे आणलेलं होतं. त्यांचं मन परिवर्तन करून बुद्धाकडे पुन्हा आणण्याचं श्रेय कोणाला जाते? कोणाला? सारीपुत्ताला आणि महामोगलायन. हे दोघंही धम्मसेनापती होते, लक्षात घ्या. तर देवदत्ताचं म्हणजे 500 भिक्खूंना संघामध्ये पुन्हा आणण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका आहे सारीपुत्त आणि महामोगलायनाची, लक्षात घ्या. आणखी एक बुद्धाच्या काळामध्ये देवदत्ताचा म्हणा किंवा एक कोकालिक नावाचा भिक्खू होता. कोकालिक मिलिंद प्रश्नामध्ये उल्लेख आलेला आहे. हा कोकालिक नावाचा भिक्खू सारीपुत्त आणि महामोगलायन हे भगवान बुद्धांचा डावा आणि उजवा हात आहे, अग्रश्रावक आहे. तथागत बुद्ध नेहमी त्यांची स्तुती करतात, प्रशंसा करतात त्यांची. तर ते त्यांना ईर्ष्या उत्पन्न झाली होती कोकालिकला. तर कोकालिक हा सदैव महामोगलायन भंतेजींची आणि सारीपुत्ताची निंदा करत होता, लक्षात घ्या. तर त्याला सजा मिळाली. आपण मिलिंद प्रश्न जर मध्ये वाचलं तर कोकालिक नावाच्या भिक्खूने त्यांची निंदा केली, त्यांना रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यूला सुद्धा ते प्राप्त झालेले आहे. सारीपुत्ताचं आणखी एक महत्वाचं योगदान जर आपण बघितलं, बुद्धाच्या काळामध्ये निगंठनाथ पुत्त म्हणजे वर्धमान महावीर आजच्या काळामध्ये 62 संप्रदायापैकी एक संप्रदाय बुद्धाच्या काळामध्ये होता. तर या निगंठनाथ पुत्त म्हणजे वर्धमान महावीराची जी श्राविका होती, जैन श्राविका, साध्वी म्हणतात तिला, तर तिचं नाव होतं जंबू. जंबू नावाची ती श्राविका होती, जैन श्राविका. आणि ती नगरामध्ये गावागावामध्ये जाऊन एखाद्या चौकामध्ये जांभळाच्या झाडाची एक फांदी ती टोचायची चौकामध्ये आणि तिथल्या लोकांना सांगायची, गावातल्या किंवा त्या नगरातल्या, कोणीही माझ्यासोबत डिबेट करायला यायचं, वादविवाद करायचं. जो कोणी ही फांदी उपडेल, जांभळाची ही फांदी मी टोचून ठेवतो, जो कोणी ही फांदी उपडण्याचा ज्याने हिंमत दाखवली आहे त्याने माझ्यासोबत काय करायची? डिबेट करायचं, वादविवाद करायचं, मी त्यांना हारवू शकतो. अशी ती जंबू, तिनं असं ते प्रचार आणि प्रसार केला होता त्या जैन श्राविकेनं. आणि एकदा सारीपुत्त त्या नगरामध्ये जात असताना सारीपुत्तानं ते स्वीकारलं, ते चॅलेंज स्वीकारलं सारीपुत्ताने. आणि ते जांभळाची फांदी जिने ते गाडून ठेवली होती, जो फांदी उपडेल त्यानं माझ्यासोबत वादविवाद करायचा, तर ते सारीपुत्तानं पहिल्यांदाच हिंमत केली आणि ती फांदी जंबूनं श्राविकेने जे उपडली. तर त्यावेळी सारीपुत्त आणि जंबू मग ते त्यांच्यामध्ये प्रश्नोत्तराची चर्चा झाली. तर पहिला प्रश्न होता, सारीपुत्ताने जंबूला हरविलं कसं? सारीपुत्तानं जंबू नावाच्या त्या जैन श्राविकीला असं विचारलं, एक काय आहे? एक नाम की, जे रामदेरांना प्रश्न विचारले जाते का नाही, एक नाम की सभ्य सत्ता आर्थिका द्वे नाम की नामांच रूपांच, हे 10 रामदेर प्रश्न आहे. मी कधीतरी शिकवेन तुम्हाला, ते महत्वाचे नाही आहे आणि आहेही. तर माहितीसाठी ठीक आहे 10 रामदेर प्रश्न. एक नाम किंग म्हणजे एक काय आहे, हाच प्रश्न सारीपुत्ताने जंबू त्या जैन श्राविकेला विचारला, पण तिला मात्र त्याचं उत्तर देता आलं नाही. एक नाम किंग म्हणजे एक काय आहे, या जगात एक काय आहे हे तिला सांगता आलं नाही. सारीपुत्ताने त्याचं उत्तर दिलं, एक नाम किंग म्हणजे सभ्य सत्ता आहार ठितिका, सर्व प्राणी मात्र, सर्व मनुष्य प्राणी एका आहारावर, भोजनावर निर्भर आहे, म्हणजे आश्रित आहे. समजलं तुम्हाला? एका आहारावर
आश्रित आहे, निर्भर आहे कशावर? एक नाम की आहारावर. आहार म्हणजे काय? भोजन. 4 प्रकारचे आहार सांगितले. कबलिक आहार, कबलिक आहार म्हणजे जे रोजचं अन्न खाता तुम्ही ते. मनस सचेतन आहार, स्पर्श आहार आणि इंद्रिय आहार, हे आहाराचे 4 प्रकार भगवंताने सांगितले. कधीतरी मी शिकवेन. तर हे त्याचं उत्तर तिला काही देता आलं नाही. सभ्य सत्ता आरठिका, मग ती पराभूत झाली आणि ती जैन श्राविका, जंबू नावाची जैन श्राविका सारीपुत्ताने तिला पराजित केलं आणि ती भिक्खुनी संघामध्ये प्रवजित झाली. तर अशा प्रकारे सारीपुत्ताचं आणखी एक महत्वाचं उदाहरण म्हणजे राजस्थान विराटनगरला सम्राट अशोकाचा एक 84,000 जे शिलालेख सम्राट अशोकांनी गुफालेख कोरलेले होते, त्याच्यापैकी 84,000 शिलालेखांपैकी, धम्म शिलालेखांपैकी राजस्थान विराटनगरला एक भाब्रू शिलालेख आहे. त्याच्यामध्ये सुत्त निपाताचा उपतिस्स म्हणजे सारीपुत्ताचं नाव आहे, म्हणजे उपतिस्स सुत्त याच्या संदर्भात सम्राट अशोकांनी शिलालेख कोरलेला आहे सारीपुत्ताच्या संदर्भातला. दुसरी गोष्ट, मध्य प्रदेशामध्ये एक बुधणी नावाचा जिल्हा आहे, बुधणी. तिथे सारू मारो नावाच्या गुफा आहे. सारू मारो आजही त्या गुफा आहे, सारू मारो. तर ते कशाहून पडलाय? सारू म्हणजे सारीपुत्ता आणि मारू म्हणजे महामोगलाय, आजही आहेत ते. आणि भगवंत जेव्हा सारीपुत्ताचं परिनिर्वाण झालं तर सारीपुत्त एकदा श्रावस्तीला ज्यावेळी 500 भिक्खू उपस्थित होते मूलगंधकुटी विहारामध्ये, तर उपतिस्स सारीपुत्त, धम्मसेनापती सारीपुत्त तथागतांकडे आले. आपला भाग संपलेला आहे. हा सारीपुत्त तथागतांकडे आले त्यावेळी तथागत बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनाच्या मूलगंधकुटी विहारामध्ये वास्तव्यात होते. भिक्खू संघ होता. त्यावेळी सारीपुत्त, धम्मसेनापती सारीपुत्त त्या ठिकाणी आले आणि सारीपुत्त धम्म सेनापती तथागत बुद्धाला म्हणतात, बुद्धा, मला असा निरोप प्राप्त झालाय नालंदा नगरीवरून, माझ्या गावावरून, माझ्या आईचं स्वास्थ्य बराबर राहत नाही. म्हणजे काय राहत नाही? माझी आई बिमार आहे, खूप बिमार आहे, तिचा आजार वाढलेला आहे. सारीपुत्ताच्या आईचा, माझ्या आईचा खूप आजार वाढलेला आहे, माझी आई खूप आजारी आहे आणि तिचं माझ्याशिवाय कोणीही नाही. तिची सेवा करण्यासाठी म्हातारपणामध्ये, त्या आजारपणामध्ये माझ्या आईचा गंभीर आजार आहे, मला तसा निरोप मिळाला आहे नालंदावरून, तर मला माझ्या आईची सेवा करायसाठी जायचं आहे, माझ्या व्यतिरिक्त तिला कोणीही नाही. तर तथागत बुद्ध म्हणतात, मातेची सेवा करणं चांगली गोष्ट आहे की नाही. आणि दुसरी गोष्ट तथागताला तेही सांगतात, ते सारीपुत्त तथागता म्हणतात, ज्या नालंदा गावामध्ये, ज्या घरामध्ये माझी नाळ पडली, म्हणजे माझ्या खोलीमध्ये, जिथं माझा नालंदा गावामध्ये जन्म झाला, त्या नालंदा गावामध्ये ज्या घरी माझा जन्म झाला त्याच घरी मला परिनिर्वाण प्राप्त करायची अनुमती द्या. म्हणजे माझ्या गावातच जिथं जन्म झाला तिथंच मला परिनिर्वाण करायचं आहे. ज्या खोलीमध्ये माझा जन्म झाला त्याच खोलीमध्ये परिनिर्वाण करण्याची माझी इच्छा आहे. काय मी जाऊ? तर एक कारणही होतं. दुसरं कारण, पहिलं कारण तर कोणतं होतं? आई म्हातारी होती आणि तिचा गंभीर आजार होता आणि सारीपुत्ताशिवाय तिला कोणी नव्हतं. तथागत म्हणतात, मातांची आणि पित्यांची सेवा करणं चांगली गोष्ट आहे, तू जा. तर मग तो जातो. आता आईचं आयुष्यच किती उरलेलं आहे. तर आईला तथागत बुद्धांचा तो निरोप घेतात. कोण? सारीपुत्त श्रावस्तीवरून निरोप घेतात. तर त्यावेळी मात्र तथागताला सारीपुत्त म्हणतात, तथागता, मी जेव्हा तुमचं पहिल्यांदा वेळुवनला दर्शन घेतलं होतं, माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू आले होते. वेळुवनात मी पहिल्यांदा तुम्हाला बघितलं तथागता शास्ता. म्हणजे तो एक उद्विग्न अवस्थेमध्ये, तथागता ही माझी अखेरची भेट असेल तुम्हाला. याच्यानंतर मला तथागतांचं मुखदर्शन, तथागताला पाहण्याची संधी मिळणार नाही. हे तथागता माझी आणि तुमची अखेरची भेट आहे. मी तुम्हाला कधीही दिसणार नाही यापुढे. तर तथागताला ती अनुमती मागितल्याच्या नंतर तथागत मात्र पहिल्यांदा भिक्खू संघांना म्हणतात, हे भिक्खूंनो, सारीपुत्ताच्या मागोमाग चला. काय चला? सारीपुत्ताच्या मागोमाग चला. आणि भिक्खू संघ सारीपुत्ताच्या मागोमाग चालतो. सारीपुत्त निघतो. कुठून निघतो? श्रावस्तीवरून नालंदा या ठिकाणी त्याच्या जन्मघरी जातो. त्याच्या आईचा आजार तर वाढलेला असतो. आईला सुद्धा तो धम्माचा उपदेश
करतो. आता तिचं म्हातारं वय, तिला अनित्याचा बोध होतो, शरीराची नश्वरता, अनित्यतेचा भाव, त्या सल्ल सुत्त, जरा सुत्त आणि विजय सुत्ताचा तो शरीर नश्वरतेचा भाव तिला ते उपदेश समजावून सांगतात. कोण? सारीपुत्त. आणि रूपसारी, ज्या सारीपुत्ताच्या आईचंच नाव रूपसारी, रूपसारी सोतापन्न अवस्थेला प्राप्त होते. आणि ती सोतापन्न तर होतेच, पण ती मृत्यूला सुद्धा मग नंतर प्राप्त होते. आणि आईच्या मृत्यूनंतर काही दिवस सेवाही करतात सारीपुत्त, आईची सेवाही करतात. आईची आणि वडिलांची सेवा करायला बुद्धानं कधीही मनाई केलेली नाही आहे, लक्षात घ्या. काही लोक म्हणतात ना मूर्खपणासारखे, ऐक नाही, इथं तर प्रश्न आहे की नाही, सुत्त निपातामध्ये उल्लेख आहे, आई वडिलांची सेवा करायला तथागत बुद्धाने कधीही मनाई केलेली नाही आहे. आई वडिलांनी जन्म दिला म्हणूनच भिक्खू लोक प्रचार प्रसार करतील का नाही, आहे की नाही? आपण स्वीकारायला पाहिजे हे. तर त्यावेळी मग सारीपुत्ताने आईची सेवा वगैरे केली, आईचं त्यांच्या तेही मृत्यूला प्राप्त झाले आणि मग सारीपुत्तांचं सुद्धा परिनिर्वाण झालं. तर त्या काही भिक्खू संघाने आणि आनंदांना असं माहित पडलं तर आनंद त्या ठिकाणी गेला, असा बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आहे. आनंद आणि त्या ठिकाणी काही भिक्खू संघ नालंदालाच त्यांचं परिनिर्वाण झालं, त्यांच्या घरीच जिथे जन्म झाला तिथेच त्यांनी परिनिर्वाण प्राप्त केलं. त्यांचा चिताग्नी वगैरे झाला, त्यांचा दाह संस्कार झाला आणि त्यांच्या अस्थी रॅलेक्स तथागत बुद्धांच्या श्रावस्तीला जेतवनामध्ये पेश करण्यात आल्या. तथागतांच्या समोर त्या अस्थी पेश करण्यात आला. त्या अस्थी तथागतांसमोर ठेवण्यात आल्या. त्या ठिकाणी श्रावस्तीच्या जेतवनामध्ये त्या ठिकाणी खूप सारा भिक्खू संघ बसलेला होता. भिक्खू संघ आनंद होते, उपस्थायक आनंद, खूप सारा भिक्खू संघ बसलेला होता. आणि त्यावेळी ते अस्थी पेश करण्यात आला तिथं. तथागत बुद्धांचे वाक्य सांगतो आणि सांगतो, अत्यंत महत्वाचं आहे. तथागतांच्या समोर जेव्हा त्या सारीपुत्तांच्या अस्थि धातू, त्यांचं चीवर आणि त्यांचं भिक्षापात्र आणण्यात आलं, भिक्खूंनी आणलं नालंदावरून. तर तथागतांच्या समोर त्या अस्थि ठेवण्यात आल्या आणि भिक्खूंना काय म्हणतात, बुद्धांनी धम्मामध्ये बाबासाहेबांनी उल्लेख केलेला आहे, खूप मस्त. भिक्खूंनो, सारीपुत्तांच्या अस्थीकडे निरखून बघा. अशा अस्थी ठेवल्या कलशमध्ये आणि भिक्खू संघांना तथागत काय करत आहे, आदेश करत आहे, भिक्खूंनो त्या सारीपुत्तांच्या अस्थीकडे बघा, बरं निरखून बघा बघा. आता भिक्खू संघांना वाटलं काय आहे त्या अस्थीमध्ये, बघा भिक्खूंनो बघा सारीपुत्तांच्या अस्थीकडे. तथागतांचे वाक्य होते, माझ्या संपूर्ण अग्रश्रावकामध्ये, माझ्या संपूर्ण भिक्खू संघामध्ये बुद्धिवान, महाप्रज्ञावान, प्रज्ञानदर्शी कोण होता? सारीपुत्त. सारीपुत्त आणि महामोगलायन. ज्या दिवशी सारीपुत्ताची जशी परिनिर्वाण झालं त्याच काळामध्ये महामोगलायन नावाचे जे भिक्खू होते त्यांची सुद्धा कार्तिक अमावस्याला म्हणजे दिवाळीच्या सत्रामध्ये त्यांची निगंठनाथ पुत्तांच्या, आता त्यांचा द्वेष करू लागले. बुद्धांना असतं ते सुंदरी नावाची स्त्री पाठवली होती, सच्चक वगैरे, तुम्ही पाहिलं असेल, बुद्धाला बदनाम करण्यासाठी. निगंठांच्या काही शिष्यांनी किंवा मग काही पंथांच्या त्या ब्राह्मणी लोकांनी महामोगलायन त्यावेळी राजगृहाच्या कालशिला नावाची गुफा आहे, विहार कालशिला नावाची गुफा आजही राजगृहाच्या परिसरामध्ये आहे. कालशिला नावाच्या त्या गुफा विहारामध्ये एकांतामध्ये गाठून महामोगलांची निगंठांनी काय केलेली आहे, निगंठांच्या शिष्यांनी हत्या केली कार्तिक अमावस्या दिवशी, म्हणजेच दिवाळीच्या दिवशी होय. समजलं? तर हे सारीपुत्त आणि महामोगलांची हत्या आणि म्हणजे सारीपुत्ताचं परिनिर्वाण ते दिवाळीच्याच म्हणजे कार्तिक अमावस्याच्याच जवळपास झालेलं आहे. म्हणून आपण लोक दिवाळीच्या दिवशी ते करत नाही. समजलं ना? पण आम्ही कितीही सांगितलं तर त्याचा काही फरक पडणार नाही. तुम्ही बनतेची कितीही सांगा, आम्ही करतच आहोत, आम्ही सांगतच राहणार, आमची ड्युटीच आहे ते, आहे का नाही? आम्ही निराशाकडे जाणार नाही, आम्ही सांगतच राहणार आहे की आपले कोणतेच सण नाही, आपले 12 महिन्याच्या 12 सण आहे, पण तुम्ही हत्येचे दिवस जर आनंदाने साजरे करत असाल तर करा, आहे की नाही? आपले ते प्रतिक्रांतीचे दिवस आहे की नाही? आपण नाही करायला पाहिजे. तर मग तथागतांच्या अस्थीकडे पहा, भिक्खूंनो पहा बघा. तर पहिलं वाक्य आहे, माझ्या भिक्खू संघामध्ये सारीपुत्त कसा होता?
संग्रह वृत्तीचा नव्हता. संग्रह वृत्तीचा म्हणजे काय समजलं ना? संग्रह वृत्तीचा आपल्यापाशी जास्त चिवर, जास्त भिक्षापात्र, जास्त साधन सामग्री ठेवत नव्हता. समजलं? संग्रह वृत्तीचा म्हणजे संग्रह समजलं ना? एक चादर घेतली तर दुसरी घेऊ दे, भांड पुन्हा, म्हणजे किती कस नाही का नाही? संग्रह वृत्ती समजतं तुम्हाला? ते लोक म्हणजे किती जमा करून किती नाही. तर माझ्या पूर्ण भिक्खू संघामध्ये सारीपुत्त असा होता, तो जास्त चिवरण, जास्त भिक्षापात्र, जास्त सामाईन आपल्यापाशी ठेवत नव्हता. संग्रह वृत्तीचा त्याला त्याच्या मनामध्ये जेव्हापासून त्याने चिवर घेतलं, त्याच्या मनामध्ये कधीही क्रोधानं प्रवेश केला नाही. बघा तिसरी गोष्ट तो बुद्धिवान होता. चौथी गोष्ट तो परिश्रमी होता. परिश्रम म्हणजे काय? कष्ट करणारा, हार मारणार नाही. भिक्खू संघांमध्ये परिश्रम म्हणजे समजलं ना? असंच का मग? परिश्रम म्हणजे मेहनत करणारा. आणि चौथी गोष्ट, माझ्या भिक्खू संघामध्ये सारीपुत्त आणि महामुगलाईन ज्या ज्या दिशेनं, ज्या ज्या नगरात, ज्या ज्या गावामध्ये गेले, त्या दिशेनं मला जायची गरज पडत नव्हती. कारण बुद्धाचं काम हे 2 शिष्य करत होते. मला त्या ठिकाणी जायची गरजच नव्हती. माझा डावा उजवा हात जर कोण असेल तर सारीपुत्त. तर त्या बघा भगवान बुद्धाने किती स्तुती केली हे सांगतो आणि थांबतो. सारीपुत्त कसा होता बघा त्यांच्या अस्थिकडे निरखून. तर सारीपुत्त पृथ्वी समान क्षमाशील होता. शब्द बघा किती भारी आहे. मिलिंद प्रश्नामध्ये आला. सारीपुत्त कसा होता? पृथ्वी समान क्षमाशील होता. क्षमाशील, पृथ्वी समान म्हणजे समजलं ना? पृथ्वीला तुम्ही कुदळीनं असं खोदा, त्याच्यावर तुम्ही मलमूत्र टाका, म्हणजे संडास विष्ठा टाका. पृथ्वी कधी रागावते का तुमच्यावर? पृथ्वीवर तुम्ही कचरा टाकला तर पृथ्वी रागावते का? माझ्यावर दुर्गंध कचरा कशाला टाकला, माझ्यावर विष्ठा हे मलमूत्र कशाला टाकलं? किंवा कधी त्या पृथ्वीवर तुम्ही फुलांचा सडा टाकला, सुगंधित अत्तर टाकलं, सुगंधित जल टाकलं, तर पृथ्वी काही एकदम हे ना, ती प्रेमही करत नाही आणि ती तिरस्कारही करत नाही. असा कोण होता? सारीपुत्त. जशी पृथ्वी रागावत नाही, पृथ्वी क्षमाशील आहे, तिला कुदळीनं टोचा, तिच्यावर घाण टाका, सुगंध टाका का दुर्गंध टाका, असा सारीपुत्त होता. त्याला काही फरक नव्हता. म्हणजे सांगायचं समान, पृथ्वी समान तो क्षमाशील होता. कोण? सारीपुत्त. सारीपुत्त जल समान होता. जल समान म्हणजे पाण्यासमान. जल समान, जल म्हणजे काय? पाणी. पाणी कुणामध्ये भेदभाव करते का? नदीचं पाणी, नदीचं पाणी भेदभाव करते का? माझ्यामध्ये तुम्ही दुर्गंध टाका का सुगंध टाका, निर्माल्य टाका, घाण टाका, मेलेले माणसं टाका का जनावर टाका, नदी सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेते. तशाच प्रकारे जल समान, पाण्यासमान कोण होता? माझ्या संघामध्ये सारीपुत्त होता. त्या जलामध्ये कोणी रक्ताचे हात जरी धुतले, दुर्गंधीनं भरलेले हात जरी धुतले, तरी नदीचं ते पाणी, ते जल कधीही क्रोध करत नाही, नफरत करत नाही, द्वेष करत नाही, आहे का नाही? किंवा रागावत नाही, गुस्सा करत नाही. अशा प्रमाणे जला समान, पाण्या समान माझ्या संघामध्ये कोण होता? सारीपुत्त. तो हवा समान होता. सारीपुत्त कसा होता? हवा समान, वायू समान. जशी हवा, हवा कधी भेदभाव करते का? इकडे सुगंध आहे तर मी इकडेच जाणार, इकडे खूप सुंदर फुलांचा बगीचा आहे, चमेली, मोगरा, जाईजुई, गुलाबांचा, इकडे चाफा, जाईजुईंचा इकडे मोगरा आहे, इकडे बगीचा आहे, इकडे सुगंध आहे, तर मी याच दिशेने जातो. हवा असा विचार करते का? नाही करत. हवेमध्ये कधीही भेदभाव नाही आहे. पाण्यामध्ये कधी भेदभाव राहते का? आहे की नाही? असे 3 गोष्टी आहे या जगामध्ये, हवा, नदी आणि पक्षी. यांना भेदभाव नसते. भारतातला पक्षी कुठे जाते? पाकिस्तान मध्ये जाते. त्यांना काय करायचं? सीमारेषेचं. माणसांना सीमारेषा आहे. नदीचं पाणी, भारतातलं पाणी पाकिस्तानात जाते, पाकिस्तानचं पाणी. नदी कधी भेदभाव करते का? आहे की नाही? आणि तिसरं हवा, तिला काही धर्म, जात न काय, पाकिस्तान हे तर लोकांनी पाडलेलं आहे. हे 3 लोक आहेत, त्यांना काही सीमा नाही, बॉर्डर नाही. हे लोकांनी आपापल्यासाठी पाडून ठेवलेलं आहे की नाही? तर हे जे हवा समान, म्हणजे दुसरं सांगितलंय हवा समान. हवा असा कधी विचार करत नाही की या दिशेनं बगीचा आहे, फुलांचा सुगंध आहे, तर मी याच दिशेनं जाईन, या दिशेनं जाणार नाही. याच प्रमाणे माझ्या भिक्खू संघामध्ये सारीपुत्त सुद्धा असाच हवे समान होता. तिसरा आहे, चौथा गुण आहे सारीपुत्तामधला, तो पोछा समान होता. पोछा म्हणजे पायपुसणी. पायपुसणी, एखाद्या चांगल्या माणसानं जरी त्या पोछाला पाय पुसले तर तो पोछा रागावत
नाही. दुर्गंधीचे पाय पुसा का कसेही पाय पुसा, तो पोछा असा म्हणत नाही की हे दुर्गंधीनं मजा कसं. तर मग सारीपुत्त कसा होता? पोछा समान होता माझ्या भिक्खू संघामध्ये. सारीपुत्त कसा होता याचं आणखी उदाहरण सांगितलंय. भिकारी आणि अनाथ मुलासारखा, लहान मुलासारखा, अनाथ आणि भिकारी मुलासारखा सारीपुत्त होता. जसा एखादी अनाथ भिकारी मुलगा एखाद्याच्या घरी भीक मागायला गेला, तर त्या भीक मागायला किती लोक शिवा देतात, गालीगलोच करतात, बोलतात, त्याला फटकारतात, त्याचा अपमान करतात, लाठीनं धावतात, हे तुला काम करता येत नाही का, तुला असं वगैरे करतात का नाही. मग त्या लहान मुलानं, त्या अनाथ मुलानं जो भिकेवर जगणारा आहे, त्यानं जर विचार केला की लोक मला असं बोलतात तर मी भिक्षा आता करणार नाही, तर मग तो करेल का? मग मला या घरी नाही भेटली भिक्षा, मला शिवीगाळ मिळाली तरी चालते, मी दुसऱ्या घरी भिक्षाटन मारे. पण तो पोरगा भीक मागत सोडेल का? लहान पोरगा. लहान मुलांना कुठं राग येत असते का? आहे की नाही? अनाथही आहे तो लहानही आहे, आणि त्या लहान मुलांना भिक्षाशिवाय त्याला पर्याय नाही. मग त्याला लोकांनी शिवी जरी दिली तरी तो काय करेल? भिक्षा करणार, म्हणजे करणार असतं. म्हणजे लहान मुलासारखा, अनाथ मुलासारखा कोण आहे? सारीपुत्त आहे. जसं लहान मुलांना राग येत नाही. कधी कधी बाया म्हणतात बाबा लहान लेकरा कशाच्या मागं लागता होत्या, लहान लेकरांच्या मागं, लहान लेकराच्या मागं कशाला लागता म्हणतात तर तुम्ही बाया. लेकराचं भांडण झालं तर लहान लेकर काय आताच ते काय भांडतात बाबा, आणि लगेच ते लहान लेकरं मिळतात म्हणतात नाही. असं तसं त्या लहानच्या लेकराच्या मागं लागतात. बराबर आहे. लहान लेकरं राग आणि द्वेष मनामध्ये ठेवत नाही, पण मोठे मात्र. मग लहान लेकरं चांगले का मोठे? लहानच चांगले का नाही? ते तर पटकनच भांडतात आणि पटकनच मिळतात, पण तुम्ही मोठे मिळता का? तर हे उदाहरण आहे. तर माझ्या संघामध्ये सारीपुत्त आणखी कसा होता? तो आग समान होता. कसा होता? आग समान. ओलं आणि वाळलं जळते म्हणतो आपण आगीमध्ये. त्या आगीमध्ये सुगंधित द्रव्य पदार्थ टाकूनही आगीला सुगंधित करता येते, आणि आगीमध्ये मृत जल. म्हणजे आग कधीही भेदभाव करत नाही, गुस्सा करत नाही, नफरत करत नाही. आग समान होता. आग पाहत नाही, भेदभाव करत नाही, सर्वांना ती अग्नी देत असते. अशा प्रमाणे सारीपुत्तही होता. आणि सारीपुत्त आकाशा समान होता. आकाशा समान. आकाशाच्या दिशेने तुम्ही काही फेका, आकाशा समान कसा होता सारीपुत्त? म्हणजे हे 7 गुण भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. कोणाच्या संदर्भातले? सारीपुत्ताच्या संदर्भातले हे जे गुण तथागत बुद्धांनी सांगितलेले आहे. तर तथागत बुद्धांचे 2 मिनिटाचे वचन तथागत बुद्ध म्हणतात. एकदा श्रावस्तीला असताना तथागत बुद्ध आणि खूप सारा भिक्खू संघ बसलेला असतो. उपस्थायक आनंदा सारीपुत्त आणि महामोगलायन गेलेले आहे. तर तथागत बुद्ध सर्व भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये असं म्हणतात, हा संपूर्ण भिक्खू संघ, हा माझा संपूर्ण भिक्खू संघ सारीपुत्ताशिवाय आणि महामोगलांशिवाय खाली खाली सुना सुना वाटत आहे. बघा भगवान बुद्ध वचन काढतात. डावा उजवा हात सारीपुत्त आणि महामोगलायन खाली खाली वाटत आहे. भगवान बुद्धांना दुःखही झालं, म्हणजे त्यांना आता दुःख म्हणता येणार नाही भगवंताला, पण त्यांना थोडं वेगळंच वाटलं की सारीपुत्त आणि महामोगलायन खरोखरच महान शिष्य होते. सारीपुत्त आणि महामोगलायन जसे त्यांचं परिनिर्वाण झालं, तथागत बुद्धाने श्रावस्ती त्यावेळी सोडली आणि ते वैशालीच्या दिशेनं निघाले. वैशाली मग तुम्हाला माहितच आहे, ते पाव्याला, केसरियाला, मग ते लौरिया नंदनगड, लौरिया अरिराज, पावागड, चंकीगड, आणि नंतर चंकीगड, पावागड, आणि नंतर ते कुशीनगरला ते त्यांचं महापरिनिर्वाण होतं शालवाटिका शालवनामध्ये, आहे का नाही. तर अशा प्रकारे सारीपुत्त आणि महामोगलायन हे अग्रश्रावक, हे धम्मसेनापती, हे धम्मसेनापती सारीपुत्त आणि महामोगलांना संघाचे धम्मसेनापती बनवल्या जाते. म्हणूनच तर देवदत्त बुद्धाचा आणखी द्वेष करायला लागतो. म्हणजे मी जवळचा असेल, रक्ताचा आहे, रक्त संबंधी आहे, मी बुद्धाच्या जवळचा आहो, रक्त संबंधी आहो, जवळचा आहो, मी त्यांच्या परिचयाचा आहो, मला संघाचा धम्मसेनापती न बनवता सारीपुत्त महामोगलांना धम्मसेनापती बनवलं. याचा द्वेष आणि ईर्ष्या कोण करते? देवदत्त. तिथून हे एक कारण आहे बुद्धाला, लक्षात घ्या. देवदत्त हे एक कारण आहे, हे राग करतो कोणाचा? सारीपुत्त आणि महामोगलांचा. तर
तथागत किती म्हणजे किती महान व्यक्तिमत्व आहे की आपल्या जवळचा आहे देवदत्त, रक्त संबंधी आहे, नाते संबंधी आहे, म्हणून त्याला धम्माचा सेनापती नाही बनवत, पण कोणाला बनवते? सारीपुत्त आणि महामोगलांना. त्याच्या रक्ताचे आहे का ते? पण धम्माचं नातं ही सर्वश्रेष्ठ नातं असते, लक्षात घ्या. आज आपल्या वर्तमान समाजामध्ये जर बघितलं, विहारामध्ये परिस्थिती आहे का नाही, मी झालं का माझं पोरगा अध्यक्ष, पोरगी अध्यक्ष, सचिव आणि सगळे लोक जे विहारामध्ये राहतात ना, ते लोक विहारातल्या ग्रंथाला नाही राहत, लक्षात नाही, ते ग्रंथाच्या समाप्तीला राहतात, हार तुर फुलं घ्यायला राहतात, आहे का नाही. पण पद मात्र कधीही सोडायचं नाही, पद कायमच ठेवायचं. सचिव तरी चिव तरी, पण आमचं काहीतरी पाहिजे. आणि कोणत्याही गावामध्ये जा, हसण्यासारखी गोष्ट नाही, कोणत्याही गावामध्ये जा, जे लोक कमिटीत आहे, समितीत आहे, विहारात आहे, म्हणजे जे अध्यक्ष बोर्डावर आहे, समजलं का, ट्रस्टी म्हणून आहे, ते लोक तुम्हाला ग्रंथाला दिसणारच नाही, थोडेफार दिसते, दिसणारच नाही, ते लोक फक्त मग समाप्तीला येतात, लक्षात घ्या. ही परिस्थिती आहे. मग आपण काय शिकलं पाहिजे बुद्धाकडून? देवदत्ताला बनवलं का धम्मसेनापती? कोणाला बनवलं? आपल्या रक्ताचा आहे म्हणून बनवा लागलं. कसं आहे राव, काय होते, कसं आहे राव देवदत्त, बनवा आपण त्याला संघाचा धम्मसेनापती, आहे का नाही. बनवलं असतं ना बुद्धाने, बनवू शकत होते, आहे का नाही, पण बनवलं का? का त्यांनी आपल्यामध्ये भेदभाव केला का? त्यांनी धम्मसेनापती सारीपुत्त महामोगलांना बनवलं, लक्षात घ्या, पण देवदत्ताला बनवलं नाही. तुम्ही तर आपल्या जवळच, आपलं कसं असलं तरी चालते, पण घ्या समाधून. तर धम्म बुडत असते, धम्मामध्ये कोणालाही क्षमा नाही. जे लोक धम्माला ग्लानी आणतात त्यांना धम्मापासून दूरच ठेवलं पाहिजे. जे लोक गरीब असेल, शिलवान असेल, त्यांना धम्माच्या याच्यामध्ये आपण पुढे ठेवलं पाहिजे, समजलं. तरी अशा प्रकारे आज या सारीपुत्त धम्मसेनापती, धम्मसेना आणि सारीपुत्त आणि महामोगलांची ही जीवन गाथा, ही धम्म गाथा आपण या ठिकाणी वाचले. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब.